2023 मध्ये भंडारा पवनी उपविभागात 48 पोलीस पाटील पदाच्या भरतीचा जाहीरनामा निघालेला होता, जाहिरात निघालेली होती। त्यापैकी आरक्षणाअभावी एका गावातून अर्ज आला नाही, 47 अर्ज आले, 47 गावातले पोलीस पाटील भरती झाली। परंतु ती भरती होत असताना त्या ठिकाणी या भंडारा उपविभागीय अधिकारी म्हणून जे राठोड होते, राठोड आणि हिंगे तहसीलदार होते आणि निलिमा रंगारी तहसीलदार, यांची जी समिती होती त्या समितीने जो काही त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला होता, मॅनिप्युलेट केलेला होता, त्या ठिकाणी समाज माध्यमामध्ये त्यावेळेला अनेक गावात चर्चा होत्या, 10 लाख दिले, 7 लाख दिले, 8 लाख दिले। परंतु त्या चर्चा पुढे नेण्याचं, त्या ठिकाणी अनेकावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये न्यायालयीन लढा लढला। 2023 पासूनचा जो लढा सुरू होता तो आत्ता 25 तारखेला त्या ठिकाणी हायकोर्ट आणि मॅट कोर्ट त्या ठिकाणी न्यायमूर्ती घरोटे सर, न्यायमूर्ती मंत्री सर, न्यायमूर्ती जोशी सर, त्याचप्रमाणे आमच्या बाजूने जे वकील लढले ॲडव्होकेट देवपुजारी सर, ह्या सर्वांच्या खरं तर या ठिकाणी मी आभारच मानेन। त्यांनी ह्या सामान्य लोकांना ज्यांच्याकडे वकिलाची फी देण्याची परिस्थिती नव्हती त्यांना न्याय भेटून दिलं आणि ती 2023ला जी काही पोलीस पाटील भरती झाली ती संपूर्णपणे रद्द झाली। त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या न्यायालयाचं आभार मानतो आणि पुन्हा त्या भरतीवर आम्ही तेवढ्याच बारकाईनं लक्ष ठेवू आणि ज्या पद्धतीनं 2017ला आपल्या भंडारा उपविभागामध्ये भरती झालेली होती आणि सचिंद्र प्रताप सिंग त्यावेळेला जिल्हाधिकारी होते, त्यांनी ज्या पद्धतीनं पारदर्शक पद्धतीने ती भरती घेतली तशीच पारदर्शक भरती पुन्हा या ठिकाणी होईल। ह्या ठिकाणी पुन्हा एक जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश कुबेजकर सर यांचंसुद्धा आभार मानतो की त्यांनी निष्पक्ष त्या ठिकाणी चौकशी करून सरकारकडे तो अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या आधारावर खऱ्या अर्थानं हा न्याय आम्हाला या ठिकाणी न्यायालयाने दिला। माझे नाव वर्षा संजय चांदेकर, मी मौदीला राहते। 2023 मध्ये जी पोलीस पाटील भरती झाली त्या भरतीमध्ये लेखीमध्ये मला 71 मिळाले आणि ओरलमध्ये 4 मिळाले आणि जिचं सिलेक्शन झालं आहे तिला 57 मिळाले आणि ओरलमध्ये 19 मिळाले। या प्रक्रियेमध्ये खूप मोठा घोळ झाला होता, पण आता आम्हाला 2025 मध्ये हायकोर्टाने आणि मॅटने म्हणजे योग्य निर्णय आणि न्याय मिळवून दिला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।